हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आता मी इथं तुम्हाला दाखवणार आहे माझ्या सकाळचं पहाटेचं रुटीन। तर आता अगोदर काय मला पहाटे उठावलं नव्हतं लागायचं, पण आता समीक्षाची स्कूल जेव्हापासून चालू झाली आहे ना तेव्हापासून तिच्या आता सकाळची स्कूल चालू आहे, तर त्याच्यामुळे मला आता पहाटेच लवकरच उठावं लागलं आणि नाश्ता वगैरे तिचा डबा वगैरे तिला द्यायला लागतोय। तर त्यासाठी आता मी तुम्हाला सांगते की मी किती वाजता उठते। तर अगोदर आहे ना नवीन असताना मी ना 5:30लाच उठायचे। समीक्षाचा लय टाईम असतो 5, मम्मा लय लेट होतो मला 5 वाजताच उठत बाबा। तिला बळबळ सांगितलं की नाही दीदी नाही होणार उशीर, आपलं तू हे कर 6 वाजता आपण उठू। नाही म्हटली 5:30ला तरी उठ, तर म्हणलं ठीक आहे। मग खूप लवकर व्हायचं माझं अर्धा स्वयंपाक व्हायचा, तिचा डबा वगैरे देऊन त्यानंतर वेणे वगैरे घालून कितीतरी वेळ ती बसायची आणि नंतर मग जायची। एक दिवस तर असं झालं की 6:30 वाजताच गेली आणि लय लवकर सगळ्याच्या अगोदर स्कूलमध्ये पोहोचली। त्यानंतर मग मी ठरवलं की आता एवढ्या लवकर उठून काय उपयोग नाही। मग तिला सांगितलं मी 6 वाजता उठायचं आणि त्यानंतर मग तुला बाकीचं सगळं वेळच्या वेळी होऊन जाईल, तू काळजी नको करू। तशी ती ना ह्याच्या बाबतीत टायमिंगच्या बाबतीत शाळेच्या बाबतीत खूप म्हणजे खूप तिला वेळेवर पाहिजे असतं, जिथल्या तिथं व्यवस्थित। आणि आता नाश्ता केल्याशिवाय ती शाळेत जात नाही। सकाळी किती का वाजता, मग 6 वाजता नाश्ता करेल, नाही तर 6:15ला नाश्ता करते, पण ती नाश्ता करते। तर आता चला, कालच तिचं चाललं होतं की मम्मा उद्यासाठी मला डब्याला पाहिजे आहे डोसा। तर म्हटलं ठीक आहे बनवेल मी, पण अगोदर वाटलं की कशाला डोसा वगैरे, चहा भाजी चपातीच घेऊन जा किंवा जाम चपाती घेऊन जा, पण ती खूप बोलायला लागली मम्मा बनव ना गं। तर म्हटलं ठीक आहे बनवते। आणि दूध असायलाच पाहिजे असतं, कारण तिला चहा चपाती सकाळची लागते, त्यासाठी दूध आणते आणि ते तापवायला ठेवते। त्यानंतर मग मी पीठ मळते, पीठ मळून झालं की लगेचच मी चपात्याला घेते, एकीकडे चहा ठेवते, दुसरीकडे मी चपात्या करायला लागते। तोपर्यंत तिची आंघोळ होते, आंघोळ केली की लगेच तिची तयारी चालू असते। तोपर्यंत आपलं चहा चपाती तिला करून ठेवायची, मग ती चहा चपाती खाणार। माझ्या अजून 1-2 चपात्या म्हणजे एक डब्याला वगैरे चपाती करून ठेवते मी, आणि त्यानंतर मग हे करत असते, तिच्या वेण्या वगैरे असतात घालायच्या, आणि वेण्या वगैरे घालून मग तिचं आवरते। निवांत लागतं तिला, अजिबात घाई गडबड अजिबात चालत नाही, पटापट। त्यासाठी ती लवकर उठते, रात्री लेट झोपली असली तरी ती लवकर उठते आणि कधी मलाच उठवते ती, मम्मा उठ म्हणून। तर आता मी समीक्षासाठी चहा चपाती इथं बनवते आहे, एकीकडे चहा ठेवलेला आहे, दुसरीकडे चपात्या बनवत आहे। तर समीक्षाचं तोपर्यंत झालेलं आहे, तोपर्यंत म्हटलं की आपण तिला चहा चपाती देते। तर नाश्ता पहिल्यांदा तिला लागतो। तर उद्या डोसे बनवायचे, डब्याला डोसा पाहिजे, म्हणून मी रात्रीच तिला आणायला सांगितलं होतं, तिच्या पप्पांना सांगितलं होतं आणायला की इडलीचं पीठ आणा म्हणून, ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं, नारळ वगैरे सगळं आणून ठेवलं होतं। आणि रात्रीच मी चटणी पण करून ठेवली, म्हटलं सकाळ होणार नाही हे सगळं गडबडीत। तर मी नारळ ते सगळं फोडून वगैरे चटणी वगैरे रात्रीच करून ठेवली। तर तो व्हिडिओ मी दाखवेल, तुम्हाला अजून दाखवलेला नाही आहे। आणि त्यानंतर मग आता सकाळी फक्त म्हटलं की 2-3 डोसे बनवून द्यायचे तिला, चहा चपाती बनवायची आणि 2-3
डोसे बनवून द्यायचे डब्याला, तर तिचं झालं काम असं होईल. तर त्यासाठी तर आता इथं मी ना 1 किलोचं पीठ आणलं होतं इथं, आणि त्याच्यामध्ये 1 ग्लासभर हे पाणी ओतून ते छान पातळ करून घेतलेलं आहे. डोसा जसं आपण बनवतो त्यासाठीचं बेटर जसं लागतं तसं. डब्बा असतो तोपर्यंत चांगलं उजळलेलं, आणि आता माझं पीठ पण इथं रेडी आहे. समीक्षेचा डब्बा होता तिथे धुवत होती, अजून तिचे केस विचारायचे बाकी होते. आताशी नाश्ता झाला होता, तर तो म्हटलं तोपर्यंत मी 2-3 डोसे बनवते आणि लगेच आपण मग तुझी वेणी घालूया. तर इथं मी डोसे बनवायला घेतलेला आहे. खूप दिवसानंतर डोसे बनवायला तवा घेतलेला आहे. तर आता चला छान छान डोसे बनवूया आपण. तर ही बघा काल बनवलेली चटणी आहे फ्रीजमध्ये, ते तशी ठेवलेली मी, तर थोडी थंडी झालेली छान वाटते अशी. तर आता चला तिला डब्बा द्यायचा आहे. माझे डोसे वगैरे 2 बनवून घेतलेले आहेत आणि बाकीच्या आमच्या नाश्त्याच्या वेळेस मी बनवणार आहे. तर चला डोसे पण तयार आहेत. एक डोसा देवाचा, पहिला डोसा जो आहे तो देवाचा म्हणून तो थोडासा हे झाला होता, व्यवस्थित आला नाही कारण तवा व्यवस्थित तापला नव्हता त्याच्यामुळे. तर आता चला तिचा डब्बा वगैरे भरून देत आहे मी. तर माझ्या सकाळच्या रुटीनचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. बाय. सांभाळून जा ग, गाडी बघा.